नमस्कार मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन। तर आजचा दिवस हा बहिणीला भेटण्यासाठी असतो, पण काय करणार, माझ्या नशिबातच लिहिलेलं नाही बहिणीला भेटायला जायसाठी। कारण याचं असं झालं की बघा, कामाला लागून 1 वर्ष झाले, असं नाही की नाही म्हणून की आता कसं मेन कारण मुद्द्याचं बघा, काही गरजा असतात, आपल्यालाही कामाची गरज असते, समोरच्यालाही कामाची गरज असते। तर समजा आता माझ्यावर काय जबाबदारी टाकलेत, एक उदाहरण, काही गोष्ट माझ्यावर जबाबदारी टाकलेत, तर मग ती मला पार पाडणं गरजेचं आहे। तर आता मी काम चालू केलं होतं काल काम चालू करून आज जे अर्ध बांधकाम केलं होतं, ते अर्ध बांधकाम करून ते आता अर्ध राहिलं होतं। तर मग आज पण माणसं बोलवली रक्षाबंधन दिवशी। कारण कसं आहे, आता साहेब म्हणणार सगळं मटेरियल असताना तू माणसं का बोलवली ना, आणि तू आज का सुट्टी केली, म्हणून आपल्याला आपण पॉईंटमध्ये नाही सापडायचं, म्हणून मी काय केलं की माणसं बोलून आपलं काम चालू केलं। आणि बहिणीला सांगितलं होतं की मी येणार नाही म्हणून। आता ह्याच्यामध्ये माझी काय चुकी असेल तर मला माफ करा, दोन्ही बहिणीला मी सांगतो, जेणेकरून कसं की बघा, काय गोष्टी असतात घरातल्या, काय अडचणी असतात, तर म्हणून मी इकडं काय जाऊ शकलो नाही। गेलं तरी मला 2 दिवसात जाऊन रिटर्न यावं लागेल, म्हणजे दोघांकडे पण 1-1 दिवस राहावं लागेल। मी एकाकडे जाऊनच मला उपयोग नाही त्याच्यामध्ये, मला 2 बहिणी आहेत, दोन्ही बहिणीकडे मला जावं लागतं। म्हणून मी काय केलं, दोघांकडे पण गेलो नाही, दोघांनाही नाराज व्हायचं काही काम नाही, काही गरज नाही, म्हणून त्यापेक्षा नाही गेलेलं बरोबर ना। मग आपलं काम चालूच आहे, मेन गोष्ट काम चालू असल्यापेक्षा मला जाणं जमलं नाही। मेन प्रॉब्लेम हा आहे की मी माझ्या जबाबदारीवर मी काम चालू केलं होतं, मग सरांनी माझ्या जबाबदारी टाकली होती की बाबा तू हे काम करून घे, आणि ते काम फायनल करून कसं पण करून आपल्या 2-3 दिवसात उरकायचं। पण ते काय 2-3 दिवसात होणारं काम नाही, पण त्याला टाईम लागणार आहे। आता तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत दाखवतो की कसं काय काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। आता इकडं हे लोकांचं काम चालू आहे, इकडं रोड बेरिंग बनवतात आणि समोर तिकडं बांधकाम चालू आहे। हे बघा माणसं, मी जरा बाहेर गेले की इकडं तिकडं हे दिसतंय, हे बांधकाम चालू केलं आहे सकाळी। आता काल हे अर्ध बांधकाम केलं होतं सगळं, हे जे आहे ते काल अर्ध बांधकाम केलं होतं, आज याला बंद केलं। आणि आता इथून वर एक खिडकी आहे, आता याच्यावर एक खिडकी आहे, तिकडचं पण खालचं पण अर्ध केलं होतं, काल सगळं अर्ध झालं होतं, आज याला पॅक केलं आणि त्यावरही आता हे बांधायला चालू आहे। तिकडचा एक गाळा बाकी आहे, गाळा म्हणजे तिथे पण खिडकी येणार अर्धी, आणि अर्धे इकडं 5 थर लागून, आता 5 थर तर लागले, 1 2 3 4, अजून 1 थर लागून खिडकी लागणार। तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे, म्हणून मला काय टाईम भेटला नाही, म्हणून मी बहिणीकडे गेलो नाही। आणि मी बहिणीला स्वतः माफी मागतो की मला यायला जमलं नाही, हा दिवस बहिणीसाठी खास असतो, पण काय करणार, काही कारणानिमित्त मला बहिणीकडे जायला भेटलं नाही, म्हणून मी दोन्ही बहिणीला मी माफी मागतो की बघूया, पुढच्या वर्षी नक्की येऊन जाईल मी भेटण्यासाठी। गेल्या वर्षी पण गेलो नाही आणि ह्या वर्षी पण गेलो नाही, 2 वर्ष झालं मी असंच म्हणजे त्यांना येतो येतो म्हणलो, पण काय मला जायला जमलं नाही। आता पुढच्या वर्षी नक्कीच मी त्यांना भेटायला जाणार। यावेळेस तर मी नाही गेलो, पण पुढच्या वेळेस नक्की 100% मी दोघांकडेही जाऊन येणार, 1-1 दिवस राहून येणार, ओके। आणि काही चुकलं असेल तर माफ करा, व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बघा, काही जिम्मेदारी अंगावर पडल्यानंतर ह्या काही गोष्टी असतात, किंवा आपल्याला पार पाडावं लागतात, त्याप्रकारे मला हे आता जबाबदारी आहे माझ्यावर, म्हणून हे सगळ्यांनी माझ्या पाय इकडे काम चालू। असं नाही की मी नाही आलो तर काम नाही होणार नाही, असं नाही, काम होणार, पण जो माणूस असतो आपला त्यांच्यापासून मी फिक्स कामाला, मग काय होतं की कामामध्ये काही ना काय अडथळा येतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, मग ते त्यांना परेशान होतं। त्यापेक्षा आपण तिथं थांबलेलं काही गोष्ट वाईट नाही, म्हणून मी काय केलं, म्हणलं जाऊ द्या, चला आपण तर आहेच, रक्षाबंधन काय आपण करूया। बहिणीनं राखी घेऊन ठेवलेली आहे, बारक्या बहिणीनं मोठ्या बहिणीनं राखी घेऊन ठेवली, पण काय करणार, त्यांचा भाव खूप लांब आहे, खूप म्हणजे विचारू नका, मुंबई 400 किलोमीटरचं अंतर आहे। मग आता एका दिवसात जाऊन येणं होणार नाही, म्हणून मी सध्या तिकडे काही गेलो नाही, ओके। तुम्ही तर समजलंच असेल कारण काय न जाण्याचं, आणि माझं म्हणणं होतं जायचं, पण काय प्रॉब्लेम पाय मला जाणं झालं नाही, त्याच्यासाठी
मी दोन्ही बहिणीला अजून एक बार माफी मागतो आणि इथंच व्हिडिओ मी समाप्त करतो.